रामराम शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सोयाबीनवर खूप जास्त प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आणि त्यामुळे सरासरी येणाऱ्या सोयाबीनच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली। त्यामुळे यावर्षी कृषी विद्यापीठाने सोयाबीनची पेरणी करते वेळेस रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी करावी अशी शिफारस केलेली आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीनवर रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी व तिचा नेमका क्रम काय असायला हवा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। आणि त्यात सर्वप्रथम आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, त्यानंतर रासायनिक कीटनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि हे बियाणे सावलीत वाळू घालावे। त्यानंतर 3 ते 4 तासांनी रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करावी आणि सर्वात शेवटी PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाची बीज प्रक्रिया ही सर्वात शेवटी करावी। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा बीज प्रक्रियेचा क्रम असायला हवा आणि बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला होईल तेवढं लवकर हे बियाणं पेरून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपण बीज प्रक्रियेच्या क्रमाबद्दल माहिती पाहिली। तर पुढच्या व्हिडिओत आपण कुठले रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरता येतील ह्याबद्दल पुढच्या व्हिडिओत आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।